मुंबईतील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत मिळाली पाहिजे. या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय. कारण असे की यावर विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना धारेवर धरल्यावर तात्काळ शेतकऱ्यांची मदत दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होईल. तसेच दुष्काळाचे निकष धरून सवलती लागू केल्या जातील. यावर असे वाटते की सरसकट कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांचा उतारा कोरा होणार नाही. तसेच बँकांना देखील आदेश करण्यात आलाय 2 महिने किंवा 3 महिने वसुली करणार नाही. पण या 3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं होणार काय? कमीत कमी 6 महिने वसुली बंद झाली पाहिजे. तसेच दुष्काळाचा विचार केला जाईल, म्हणून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत पोहोचेल असे आज मंत्रिमंडळात निर्णय झाला. मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही, म्हणजे दुष्काळ त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होतीये. ती पूर्ण जमा पुढच्या 2-3-4 दिवसात होईल. आणि जसं मी सांगितलं, लवकरात लवकर, पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातली जी काही मी, शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.